कढी म्हटलं की प्रत्येकाचीच फेवरेट. प्रत्येकाला कढी आवडते. बरं, काही लोक असेही असतात ज्यांना कढी आवडत नाही. माझी कढी करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, फोडणी वेगळी आहे, त्यामधले पकोडे कदाचित थोडे वेगळे असतील. पण नक्कीच तुम्ही ही रेसिपी संपूर्ण पहा. तुम्हा सगळ्यांना ही रेसिपी खूप जास्त आवडणार आहे. कोणत्याही ऋतूमध्ये आपण कढी खाऊ शकतो, त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी लगेच करू शकता. पहा, अगदी परफेक्ट, खूप घट्ट नाही, अगदीच पातळ नाही, परफेक्ट अशी कढी कशी करायची. त्याचबरोबर यामध्ये मिरची वाटून घालायची, चिरून घालायची, ठेचून घालायची, लसूण कसा वापरायचा आणि फोडणीमध्ये महत्त्वाचे कोणते जिन्नस घालायचे. बरं, किती दही घेतलं आहे, मग किती बेसन पीठ घ्यायचं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर पहा, इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे बेसन पीठ घेतलं आहे. आपल्याला ह्या बेसन पिठाची भजी करून घ्यायची आहे, पण त्यापूर्वी मी इथे एक मोठी वाटी, ही मोठी वाटी आहे आणि अर्धी वाटी असं मी हे दही घेतलेलं आहे. तर एका मोठ्या वाटीमध्ये अर्ध वाटी आपल्याला दही घ्यायचे आणि सोबतच पहा, मी इथे काही बेसन पीठ घेतले. तर आपल्याला यापासून सगळ्यात आधी पकोडे तयार करायचे. त्यासाठी मी इथे अगदी थोडासा ओवा घातला आहे, त्यानंतरनं थोडंसं जिरं घातलेलं आहे. पकोड्यांमध्ये फार काही गोष्टी घालायच्या नाही आहेत. आता इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आणि अगदी चिमूटभर मी इथे सोडा घेतलेला आहे. सोडा घातल्यामुळे भजी छान टम्म फुगतात आणि मग त्या दाटसर होत नाही, त्यामुळे शक्यतो थोडासा सोडा नक्कीच घाला. आता इथे मी सोड्यासोबत थोडीशी हळदही घातली आहे. बहुतेक जण हळद आणि सोडा एकत्रित घालत नाही, मग भजी लाल पडते असं म्हणतात, पण असं काहीही होत नाही. तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता किंवा हळद स्किप केली तरी चालेल. जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर सोड्याऐवजी तुम्ही ते मिश्रण छान फेटून घ्यानंतर तरीसुद्धा चालणार आहे. जरा वेळ मी ते मिश्रण साईडला ठेवून दिले. आपण आधी इथे कढीची तयारी करून घेऊया. पहा, मी इथे 2 मोठे चमचे भरून बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये मोठी वाटी, जी मोठी वाटी होती आपली, ती अर्धी वाटी दही इथे मी घेतलेले. दही खूप जास्त आंबट नाही आहे, ताजं दही आहे. हे मिक्सरला फिरवून घ्यायचे पाण्याचा वापर न करता, म्हणजे मग मिक्सरमधनं हे बॅटर बाहेर येणार नाही. पहा, अगदी व्यवस्थित असं मी हे छान असं वाटून घेतले. म्हणजे असं केल्यामुळे काय होतं ना, बेसन पिठाच्या ज्या गाठी आहेत त्या अजिबातच राहत नाही आणि छान असं स्मूथ बॅटर, ही स्मूथ कढी तयार होते आपली. पहा, आधी मी जे पीठ मिक्स करून ठेवलं होतं ना, बेसन पीठ, त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि ह्याचं छान असं मिश्रण तयार करायचं आहे. आपल्याला हे पीठ खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे आणि अगदीच पातळही करायचं नाही आहे. अशा पद्धतीने मी हे पीठ छान असं फेटून घेते आहे. पाहू शकता तुम्ही, ह्याच्या गाठी मोडत मोडत आपल्याला हे संपूर्ण पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे. इथे जर तुम्हाला अशा पद्धतीने बेसन पिठाचे भजी करायची नसेल ना, तर आपण जो नेहमीचा बटाटा वडा करतो ना, अगदी त्या पद्धतीने छोटे छोटे बटाटे वडे करून ते सुद्धा तुम्ही या कढीमध्ये सोडू शकता. तर पहा, इथे मी सगळ्यात आधी आता तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. बॅटर कमीत कमी 5 मिनटं फेटून घेतलेले. त्यानंतरनं तेल छान गरम करून घेतले. तेल छान गरम झालं की यामध्ये जितक्या एका वेळेस मावतील तितकी भजी सोडून घ्यायची. मी अशा पद्धतीने हातानेच सोडून घेतलेली आहे. तुम्ही हवं तर चमच्याने वगैरे सोडू शकता. आणि मी मागाशी तुम्हाला म्हटलं की आपण ज्यावेळेस कढी मिक्सरला फिरवून घेतली ना, म्हणजेच दही आणि जे बेसन पीठ आपण मिक्सरला फिरवलं, तर ते 2 चमचे म्हणजे आपण जो पोहे खाण्यासाठी चमचा वापरतो ना, त्या चमच्याने 2च चमचे फक्त बेसन पीठ घ्यायचे. खूप जास्त बेसन पीठ घेऊ नका. आपण यामध्ये पकोडेसुद्धा वापरणार आहोत. मग कढी खूप जास्त घट्ट होऊ शकते, त्यामुळे बेसन पिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं. पहा, मीडियम टू हाय फ्लेमवर मी ही भजी छान अशी तळून घेतलेली आहे. खूप बारीक गॅसवर तळायची नाही, नाहीतर मग भजी तेल पिती. आणि आपण यामध्ये जो थोडासा सोडा घातला आहे ना, त्यामुळे भजी नक्कीच तेल पिऊ शकते जर गॅस बारीक ठेवलात तर. त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला ही भजी छान अशी खरपूस मस्त तळून घ्यायची आहे. भजी तळून घेतली. आता त्याच कढईतलं तेलसुद्धा थोडं कमी करून घेतलं. कढीसाठी फारसं तेल लागत नाही, त्यामुळे मी इथे जवळपास एक पळीभर फक्त तेल शिल्लक ठेवलेले. यामध्ये भरपूर मोहरी घालायची. मोहरीमुळे कढीला खूप शोभा येते, त्यामुळे मोहरी घाला, जिरं घाला. सोबतच थोडीशी आहे ना, उडदाची डाळ घालायला विसरू नका, कारण उडदाच्या डाळीमुळे ना कढी खरंच खूप कमाल लागते खायला. ती जी उडदाची डाळ दातामध्ये येते ना, त्यामुळे खरंच अप्रतिम लागते कढी. नक्की एकदा ट्राय करून पहा. इथे मी भरपूर असा ठेचलेला लसूण, बारीक चिरलेली मिरची आणि किसलेलं आलं घातलं. सोबतच एक अख्खी बेडगी मिरची होती, ती मी इथे कट करून घातली आहे.
तुम्हाला जर डाळ स्किप करायची असेल तर तुम्ही डाळ स्किप करू शकता, पण डाळीमुळे खरंच खूप छान फ्लेवर येतो आणि ती जी दातामध्ये येते त्यामुळे अप्रतिम लागते. एकदा तरी नक्कीच ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता इथे मी कढीपत्तासुद्धा घालून घेतला आहे आणि हे सर्व छान असं परतवून घेतलं. फोडणी छान बसली की लगेचच त्यामध्ये हिंग घालायचा. कढीमध्ये आवर्जून हिंग घाला, हिंगामुळे सुद्धा कढीला छान असा फ्लेवर येतो. त्यानंतरनं थोडी हळद घालून घेतली, हे सर्व मिक्स करून घेतलं. पहा, कढी करायला मी म्हणेल सगळ्यात सोपी आहे. तुम्ही हवं तर लसूण, अद्रक आणि मिरची मिक्सरला वाटून सुद्धा घालू शकता. मी इथे लसूण ठेचून घेतला होता, मिरची अगदी बारीक चिरून घेतली होती आणि अद्रक किसून घेतलं होतं. फोडणी छान परतून झाली की यामध्ये आपण जे मिक्सरला फिरवून ठेवलेलं बॅटर होतं ते घालून घ्यायचं आणि असं सतत हलवत राहायचं. आता यामध्ये तुम्हाला गरजेनुसार पाणी घालायचे, म्हणजे तुम्हाला कितपत ही कढी करायची आहे त्यानुसार तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण ठरवायचे. एकदा या कढीला उकळी आली आणि आपण यामध्ये ते पकोडे सोडले की कढी आपोआपच थोडीशी घट्ट होते. तर त्यानुसार तुम्ही आत्ताच ठरवा की तुम्हाला कितपत कढी घट्ट किंवा पातळ हवी आहे, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी आत्ता ॲड करून घ्या. आणि पहा, मी इथे पाणी घालून घेतलं की नंतरनं हे सतत मध्ये मध्ये हलवत राहते. यामध्ये लगेचच मीठ घालायचं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. मीठ अगदी गॅस बंद करायच्या टायमाला घातलं तरी चालणार आहे. आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे, बारीक गॅसवर ही कढी होऊन द्यायची. यामध्ये आपण बेसन पीठ घातलं आहे त्यामुळे ते शिजायला वेळ लागणार आहे, त्यामुळे बारीक गॅसवर हिला निवांत होऊन द्या. फक्त एवढंच आहे की याला खूप अशी जशी आपण भाजीला उकळी आणतो ना तशा पद्धतीची उकळी आणू नका. मी इथे जवळपास बराच वेळ ही कढी मध्ये मध्ये अशी हलवतीये. थोडीशी उकळी यायला लागली की लगेच कढी हलवून घ्यायची, म्हणजे ती फुटत नाही. यामध्ये आपण मीठ घातलं नाही आहे त्यामुळे अशीही आपली कढी फुटणार नाही. आता जवळपास इथे 6 ते 7 मिनटं झालेली आहेत. बारीक गॅसवरती कढी छान उकळून झाली. आता यामध्ये मी इथे जी आपण भजी करून ठेवली होती ना ती घालून घेतली. त्यानंतरनं कट केलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं. आता ही भजी घातल्यानंतरनं फार फार तर 1 मिनिटभर फक्त गॅस चालू ठेवायचा, नाहीतर मग भजी संपूर्ण कढी शोषून घेतील आणि ही कढी खूप जास्त घट्ट होऊन जाईल. तर पहा, आता मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि लगेचच गॅस बंद केलेला आहे. मीठ घालतानाच गॅस बंद करून टाकायचा. चवीनुसार मीठ आत्ताच घालून घ्या. आता हे सर्व मिक्स करा. आपली कढी रेडी झालेली आहे की नाही? अतिशय सोपी रेसिपी, करायला सोपी आहे. आणि जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी करत असाल ना तर खरंच उन्हाळ्यामध्ये प्रत्येकालाच स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला असतो. त्यावेळी अशी जर कढी आणि भात असेल तर अप्रतिम बेत होतं. त्यासोबत कोणती तरी चटणी तोंडी लावायला हवी. तर पहा, अशा पद्धतीने ही कढी, भात, मस्त असा जिरा राईस करा आणि हे कढी पकोडे एन्जॉय करा. वाटीमध्ये यासाठी घेतलेत कारण मला ही कढी आहे ना नुसती अशी खायलासुद्धा फार आवडते. तीसुद्धा खूप जास्त छान लागते. जर तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्कीच ट्राय करून पहा. बरं, जाता जाता व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला कढीची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून कळवा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.